नमस्कार मैत्रिणींनो, तर मी तुम्हाला पुन्हा एक रेसिपी बनवून दाखवणार आहे की खिचडी भात। मग हे तांदूळ आपण धुवून घेतलेले, तर बटाटा कट करून टोमॅटो शेंगदाणे पण मी वापरणार आहे, अद्रक आणि लसूण, कांदा, कोथिंबीर आणि जिरे, मोहरी। तर कुकर गॅसवरती ठेवलेला आहे, आपण त्याच्यात तेल टाकून घ्यायचे आणि तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत, ग्लासाने मोजून 1 ग्लास। त्याच्यासाठी स्वच्छ धुवून घेतले आधी आणि मग कुकर ठेवला तापत। मग सगळ्यात आधी आपण आता तेल तापलं की जिरे मोहरी टाकणार आहे, नंतर हे लसूण कट केलेला आणि थोडीशी अद्रक पण कट करूनच घेतली, थोडीशी नॉर्मल तुकडे आपले। भातात पेस्ट वेगळी होती त्याने जरा चवदार। कांदा नंतर शेंगदाणे टाकू, कोथिंबीर टाकली, त्यातच थोडासा कढीपत्ता होता तो टाकला। तिखट आहे, 2 चमचे टाकलेले आहे। सगळं परतत आलेलं आहे। याच्यात आता आपण बटाटा कट करून ते काळं करू नये म्हणून पाण्यात टाकून ठेवलेलं आहे। त्यातच मी छोटंसं वांग पण कट करून टाकलं। नमक टाकून तांदूळ आहेत ना याच्यातच परतून घ्यायचे, मग छान असते टेस्ट येते भाताला। तांदूळ परतले की भात छान होतो। एकच ग्लास मी तांदूळ घेतलेले, तर बाकीच्या आपल्या भाज्या ज्या असतात त्याच्यात बटाटा, कांदा, शेंगदाणे थोडेसे टाकलेले आहेत, टोमॅटो आहे, त्याच्यामुळे 2-2.5 ग्लास पाणी त्याला टाकायचं शिजायला। झाकण लावून 3 शिट्ट्या केल्या तरी शिजणार हा भात। शिजून तयार झालेला आहे, त्यातली वाफल पूर्ण गेलेली आहे। आता आपण तो पाहूया कसा शिजला किंवा कशी झाली खिचडी भाताची रेसिपी। तर अशा पद्धतीने छान असा शिजलेला आहे भात आणि बघू शकतात की एकदम छान शिजून त्याला कलर पण मस्त आलेला आहे। लाल मिरची मी वापरलेली ना, मिरची पावडर।